एक महत्त्वाची बातमी समोर येते। सोलापुरात मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी झाली। प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी अमोल राजे भोसलेंबद्दल वक्तव्य केल्याने एकच गोंधळ निर्माण झाला आणि त्याच्यानंतर या मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी झाल्याचे चित्र पाहायला मिळते। सोलापुरात आज मराठा समाजाच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आलेलं होतं। या बैठकीत हाणामारीची घटना घडली। प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ या बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं। मात्र यावेळी अमोल राजे भोसलेंबद्दल वक्तव्य केल्याने एकच गोंधळ निर्माण झाला आणि त्यानंतर एक कार्यकर्ते यांनी आपापसातच हाणामारी केल्याची खरं तर माहिती समोर येते। प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ या बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं। सोलापुरात मराठा समाजाच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी हाणामारीची घटना घडली। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी वसीम अत्तार आपल्या सोबत जोडले जात आहेत। वसीमजी, काय सविस्तर माहिती आहे? बैठकीत एकच गोंधळ पाहायला मिळतोय। संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड यांच्यावरती जायचं काही दिवसापूर्वी शाही फेकचं प्रकरण जे आहे ते अक्कलकोट या ठिकाणी निषेध म्हणून जे आहे तो सोलापुरातील शासकीय विश्रामगार या ठिकाणी जे आहे ते मराठा बांधवांनी आज बैठक ठेवली होती। मात्र या बैठकीत मोठा गोंधळ जो आहे तो या ठिकाणी उडालेला आहे। मात्र हा गोंधळ का उडाला याचं कारण जे आहे ते अद्याप समजलं नाही। मात्र या ठिकाणी मोठा गोंधळ जो आहे तो या बैठकीत झालेला आहे। निश्चित धन्यवाद वसीमजी आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर सोलापुरात मराठा समाजाच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं। मात्र या बैठकीत गोंधळ झाल्याचं पाहायला मिळतं। अमोल राजे भोसले यांच्याबद्दल वक्तव्य केल्यानंतर एकच गोंधळ या बैठकीत झाला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।